गुड मॉर्निंग. आज आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या अकाउंटमधील भागावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला यासाठी आपण जो प्रॉब्लेम सिलेक्ट केलेला आहे तो आपण पाहणार आहोत. द शेअर कॅपिटल ऑफ एक्स लिमिटेड कन्सिस्टेड ऑफ ₹30,000 शेअर्स ऑफ 20 each fully paid up. For the purpose of the reconstruction, it was decided to subdivide shares of ₹20 each into shares of ₹5 each. After that, the members decide to surrender 3 out of the 4 shares held for reconstruction of the company. Past journal entries: if the company decide to cancel the share surrendered by the member. And number second, the company reissued 2/3 of the surrender shares for the settlement of claim of other parties, and remaining 1/3 of the surrendered shares are cancelled at a large stage. या प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला आपल्याला म्हटलेलं आहे की शेअर कॅपिटल जे आहे एक्स लिमिटेडचं 30,000 शेअरचं कन्सिस्टेड आहे. ₹20 एक याप्रमाणे फुल्ली पेड झालेलं आहे. पुढे आपल्याला सांगितले रिकन्स्ट्रक्शनच्या पर्पजसाठी म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी हे शेअर कॅपिटल सब डिवाइड केलेलं आहे. ₹20 शेअर जो आहे तो ₹5 त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की मेंबर्स आहेत त्या मेंबर्सने काय डिसाईड केलेलं आहे की शेअर सरेंडर करायचे आहेत. 4 पैकी 3 शेअर्स जे आहेत ते रिकन्स्ट्रक्शनसाठी किंवा कंपनीच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी म्हणून सरेंडर करायचे ठरलेले आहेत. खाली आपल्याला जर्नल एंट्री विचारलेले आहेत. जेव्हा द कंपनी डिसाईड टू कॅन्सल द शेअर सरेंडर बाय द मेंबर्स, कंपनी ज्या वेळेला शेअर सरेंडरची प्रोसेस करणार आहे तेव्हा मेंबर्सनं जर त्या ठिकाणी कॅन्सल करायचं जर हा विचार केला. आणि सेकंड स्टेज म्हटलं द कंपनी रिइश्यूड 2/3 of the surrender shares for the settlement of claim of other parties, and remaining 1/3 of the surrendered shares are cancelled at the large stage. म्हणजेच 2/3 सरेंडर शेअर्स आहेत ते क्लेमच्या सेटलमेंटसाठी अदर पार्टीजनं काय केले जाणार आहेत, दिले जाणार आहेत. आणि 1/3 जे आहेत रिमेनिंग 1/3 जे आहेत शेअर सरेंडर्स ते काय केले जातील, कॅन्सल केले जातील. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. पहिला भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, सब डिवाईडचा करायचा आहे. शेअर जो आहे त्याची किंमत ₹20 काय झालेली आहे, डिव्हाइड केलेली आहे. आता शेअरची किंमत ही ₹5 झालेली आहे. शेअर कॅपिटल हे तेवढ्याच रकमेच असणार आहे. म्हणून प्रथमतः आपल्याला एंट्री करायची या ठिकाणी आहे. म्हणून आपण पहिली एंट्री या ठिकाणी करतोय सब डिवाइडची. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथं शेअर जो आहे तो मूळ शेअर जो आहे तो आहे ₹20 म्हणून इथं आपण कंसामध्ये म्हणतोय 20. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती ₹20 आपल्याला जे काही प्रॉब्लेममध्ये शेअर्स दिलेले आहेत 30,000, त्या 30,000 शेअरची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय. 30,000 गुणिले 20 आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे ते म्हणजे ₹6 लाख. म्हणून आपण इथं अमाऊंट लिहितोय ₹6 लाख. आता हे डिवाईड करताना ₹20 शेअर ₹5 कन्वर्ट झालेला आहे. म्हणून परत खाली म्हणतोय आपण टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता कंसामध्ये इथं जो काही शेअरची किंमत जी आहे ₹20 ₹5 केलेली आहे ती ₹5 अमाऊंट या ठिकाणी आपण लिहित आहोत. आणि टोटल अमाऊंट मात्र तेवढीच असणार आहे, फक्त शेअरचं डिव्हायडेशन या ठिकाणी झालं आणि शेअरची संख्या काय झालेली आहे, वाढलेली आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे तसंच लिहिणार आहोत. खाली त्याला नॅरेशन लिहितोय बिंग 30,000 शेअर्स of rupees 20 each subdivided into ₹5 each
म्हणजेच 20 रुपयाचा शेअर जो आहे तो आपण काय केलेला आहे, त्याचं डिव्हायडेशन केलं आणि त्याची किंमत जी आहे ती 5 रुपये केली. शेअर कॅपिटल मात्र तेच राहिलं, फक्त शेअरच्या संख्येमध्ये बदल जो आहे तो या ठिकाणी आपला झालेला आहे. पहिली एंट्री या ठिकाणी आपली झालेली आहे. त्यानंतर दुसरी एंट्री जी आहे ती या ठिकाणी आपण करणार आहोत शेअर सरेंडरची. इथं आपल्याला या ठिकाणी दिसतंय शेअर सरेंडर कशा पद्धतीनं झालेलं आहे. तर द कंपनी रिइश्यू 2/3 ऑफ द surrendered shares for the settlement of claim of other parties and remaining 1/3 of the share surrenders are cancelled at a large stage. म्हणजेच या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, या टोटल शेअर कॅपिटल जे आपलं 6 लाखाचं आहे त्या 6 लाखातल्या या ठिकाणी 2/3 नाही, इथं 2/3 ते नंतर या ठिकाणी करणार आहोत. त्यातलं मेन सरेंडर किती झालेलं आहे ते आपण या ठिकाणी अगोदर एंट्रीमध्ये घेणार आहोत. आफ्टर दॅट द मेंबर डिसाइडेड टू सरेंडर 3 आउट ऑफ 4 शेअर्स, म्हणजे 4 पैकी 3 शेअर सरेंडर होणार आहेत. मग 4 पैकी 3 म्हणजेच 75% या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शनसाठी सरेंडर होणार आहेत. तर टोटल आपल्याकडे या ठिकाणी 6 लाखाचं आहे. 6 लाखाच्या 75% अमाऊंट जी असेल ती सरेंडरसाठी या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून 6 लाखाच्या 75% अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केली, ती येते 4,50,000 आणि तेवढी अमाऊंट या ठिकाणी प्रथमतः सरेंडर करणार आहोत. म्हणून एंट्री करतो आपण शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट या ठिकाणी शेअर सरेंडरची 75% नव्हते, 4,50,000. त्यानंतर खाली आपण म्हणतो त्याला टू शेअर सरेंडर्ड अकाउंट, शेअर सरेंडर्ड अकाउंट क्रेडिट 4,50,000 आणि नॅरेशन त्याला आपण या ठिकाणी देतोय बिंग सरेंडर ऑफ 75% ऑफ होल्डिंग, surrendered of 75% of the holdings. म्हणजे दुसरी एंट्री या ठिकाणी आपण केलेली आहे ती म्हणजे शेअर सरेंडरची. कारण प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की टोटल 4 पैकी 3 शेअर्स जे आहेत ते काय केलेले आहेत, मेंबर्सनं रिकन्स्ट्रक्शनसाठी सरेंडर केलेले आहेत. आणि त्यानंतर पुढची एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे ती म्हणजे 2/3 सरेंडर शेअर्स आहेत ते सेटलमेंट क्लेमसाठी काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत आणि ते काय करायचे आहेत, अदर पार्टीजना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. मग आपण प्रथमतः काय करणार आहोत, 2/3 सरेंडर शेअर्स आहेत ते अदर पार्टीला देण्यासाठीची प्रथमतः एंट्री जी आहे ती करणार आहोत. आणि नंतर अदर पार्टीला देत असताना कॅपिटल रिडक्शनला तेवढी अमाऊंट काय येणार आहे, रेकॉर्ड होणार आहे. दोनही एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः सुरुवातीला त्यातली एंट्री या ठिकाणी आपण करतोय. सुरुवातीला 2/3 म्हणजेच जे काही शेअर सरेंडर झालेले आहेत त्यातले 2/3 अमाऊंट जे आहे ते आपण काय करतोय, बाजूला काढतोय सेटलमेंटसाठीची. म्हणून एंट्री करतोय शेअर सरेंडर अकाउंट डेबिट, शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 4,50,000च्या 2/3 अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूयात. ती येते 3 लाख रुपये. म्हणून आपण इथं अमाऊंट रेकॉर्ड करतोय 3 लाख. खाली आपण त्याला म्हणतोय टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट, शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिली आहे 3 लाख. नॅरेशन खाली आपण त्याला देतोय
आपण काय केलेलं आहे, 2/3 अमाऊंट जी सरेंडर्ड शेअरची आहे ती अदर पार्टीजला देण्यासाठीचा हा बाजूला भाग काढलेला आहे. म्हणून एंट्री करतोय बिंग इश्यूड 2/3 of surrender shares to other parties अशा पद्धतीनं ही तिसरी एंट्री या ठिकाणी आपली झालेली आहे. म्हणजेच शेअर सरेंडरमधले 2/3 रक्कम ही अदर पार्टीजला देण्यासाठी आपण काय केलेले आहे, बाजूला काढलेले आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, ही 3 लाखांची अमाऊंट जी आहे, म्हणजेच हे सरेंडर शेअर दिल्यानंतर आपलं काय होणार आहे, अदर पार्टीचा जो काही क्लेम आहे तो काय होईल, रिड्यूस होईल. म्हणजे त्यांना जे 3 लाख रुपये द्यायचे होते त्याऐवजी आपण हे सरेंडर्ड शेअर्स आहेत ते काय करणार आहोत, अदर पार्टीजला देणार आहोत. आणि त्यांची देणे रक्कम आपली जी काही होती ती आता काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, म्हणजेच कमी होणार आहे. आणि म्हणून त्यांना आपण हे शेअर्स दिल्याची किंवा अमाऊंट रिड्यूस झाल्याची एंट्री या ठिकाणी करतो आहे. अदर पार्टीज अकाउंट डेबिट, अदर पार्टीज अकाउंट डेबिट अमाऊंट या ठिकाणी आहे 3 लाख रुपये, कारण 3 लाखाची अमाऊंट आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, बाजूला काढलेलं आहे रिडक्शनसाठी. आणि खाली म्हणतोय आपण त्याला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट अमाऊंट येते 3 लाख. कंसामध्ये येतं या ठिकाणी आपण त्याला नॅरेशन लिहितोय, बिंग रिड्यूस्ड द क्लेम ऑफ पार्टीज, रिड्यूस द क्लेम ऑफ पार्टीज. म्हणजेच रिकन्स्ट्रक्शनमध्ये या ठिकाणी आपण काय करतोय की त्यांना जी काही रक्कम द्यायची होती ती रक्कम न देता सरेंडर्ड शेअर जे आहे ते त्यांना आपण 3 लाखांचे दिलेलं आहे. आणि त्यांनी जो काही क्लेम केलेला होता किंवा त्यांची जी काही देणे रक्कम होती 3 लाख रुपयांची ती आता काय झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे. आणि त्यानंतर शेवटचा भाग या प्रॉब्लेममधला या ठिकाणी जो आहे तो म्हणजे उरलेली 1/3 अमाऊंट. आपण काय केलं होतं की टोटल 4 शेअर्सपैकी 3 शेअर्स जे आहेत ते बाजूला काढले होते. कशासाठी, तर मेंबर्सनं त्या ठिकाणी ते दिलेले आहेत रिकन्स्ट्रक्शनच्या स्कीमसाठी. आणि हे सरेंडर केलेले जे काही शेअर्स आहेत त्यातील 2/3 रक्कम ही आपण अदर पार्टीची अमाऊंट देण्यासाठी काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. आणि त्यांचा जो काही क्लेम होता तो आता रिड्यूस केलेला आहे. म्हणजेच त्यांची 3 लाख रुपयांची रक्कम डायरेक्टली न देता त्यांना आपण काय केलेलं आहे, शेअर्स जे सरेंडर केलेले होते ते या ठिकाणी दिलेले आहेत. आता उरलेले जे काही 1/3 शेअर्स आहेत त्या 1/3 शेअर्सच्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. ते उरलेले 1/3 शेअर्स जे आहेत ते या ठिकाणी नॉट रिइश्यूड म्हणजेच त्या ठिकाणी कॅन्सल या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. कारण इथं आपल्याला त्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट दिलेले आहे. रिमेनिंग 1/3 ऑफ द सरेंडर्ड शेअर्स आर कॅन्सल ॲट अ लार्ज स्टेज. म्हणजे आपण ते काय करणार आहोत, आता कॅन्सल करणार आहोत. आणि म्हणून त्याची एंट्री या ठिकाणी करणार आहोत. एंट्रीची आहे ती एंट्री त्याची होते शेअर सरेंडर्ड अकाउंट डेबिट, शेअर सरेंडर्ड अकाउंट डेबिट अमाऊंट या ठिकाणी आपण त्याची कॅल्क्युलेट करतो. 4,50,000 होती, त्यातले 2/3 म्हणजेच 2/3 3 लाख रुपये आपण अदर पार्टीला दिलेत. उरलेले 1,50,000 रुपये जे आहेत ते आता या ठिकाणी आपण कॅन्सल करतो. म्हणून इथं आपण काय केले, अमाऊंट लिहिली 1,50,000. शेअर सरेंडर्ड अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 1,50,000. नॅरेशन या ठिकाणी आपण त्याला देतोय बिंग कॅन्सलेशन ऑफ सरेंडर्ड
सरेंडर्ड शेअर्स नॉट रिइश्यूड, अशा पद्धतीनं एंट्री या ठिकाणी आपण केलेली आहे. म्हणजेच रिकन्स्ट्रक्शनमध्ये, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये अंतर्गत पुनर्रचना ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये एंट्री करत असताना प्रथमतः काही फायनान्शियल गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यासाठी म्हणून हे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जात असतं. आणि हे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत असताना विशेषतः इंटरनली काही गोष्टी ज्या आहेत त्या काही केल्या जातात, मॅनेज केल्या जात असतात. येथेही त्याच पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, भाग काही केलेला आहे. रिकन्स्ट्रक्शन करण्याची स्कीम जी आहे ती ठरवलेली आहे आणि त्यासाठी जो काही अंतर्गत भाग आहे तो वापरलेला आहे. त्यामध्ये मेंबर्स जे आहेत त्यांनी काय केलं होतं, आपले शेअर्स जे आहेत त्या शेअर्सपैकी 4 शेअर्सपैकी 3 शेअर्स जे आहेत ते सरेंडर केलेले आहेत. म्हणजेच आपले जी शेअरची अमाऊंट होती ती कंपनीला द्यायचं ठरवलेलं आहे. मग त्यासाठी प्रथमतः आपण काय केलं की किती शेअरची रक्कम जी आहे ती सरेंडर करायची आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं. त्याचबरोबर सरेंडर करण्याची जी काही अमाऊंट आहे अदर पार्टीजला त्यातली 2/3 द्यायची होती ती आपण बाजूला काढली. त्यानंतर ती अमाऊंट जी आहे ती अमाऊंट म्हणजेच या ठिकाणी काय केलं आपण, त्याला शेअर्स जे आहेत सरेंडर शेअर्स जे आहेत ते त्यांना दिले आणि आपला जो काही क्लेम होता तो रिड्यूस केलेला आहे. आणि शेवटी 1,50,000ची जी काही सरेंडर केलेले शेअर होते त्याची ती काही आपण रिइश्यू केलेली नाहीत किंवा त्याची काही पुनर्विक्री केलेली नाही. मग इथं सुरुवातीला पहिल्यांदा पहिली एंट्री आपण केलेली आहे कशाची, तर या रिकन्स्ट्रक्शनच्या स्कीममध्ये शेअरची जी काही ज्याला आपण म्हणतो संख्या जी आहे ती वाढवायची होती. ती वाढवताना काय केलेलं आहे, 20 रुपयाचा एक शेअर्स होता तो आता 5 रुपयाचा केलेला आहे. कॅपिटल मात्र तेवढंच ठेवलेलं आहे 6 लाख रुपये, परंतु शेअरची संख्या यातून काय झालेली आहे, वाढलेली आहे. शेअरची संख्या जी आहे ती वाढवत असताना अतिशय सोप्या पद्धतीचा मार्ग या ठिकाणी अवलंबला. 20 रुपयाचा शेअर्स हा किती 5 रुपयांना या ठिकाणी दिलेला आहे. मग तो 5 रुपयाला देत असताना आपोआपच शेअरची संख्या काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी 20 रुपयाचा एक शेअर होता, तर आता काय झालं त्याचं शेअरचे ह्याचे 4 तयार झाले. पूर्वी टोटल 30,000 शेअर्स होते, आता ते 1,20,000 शेअर्स झाले. म्हणजे सब डिव्हायडेशन या ठिकाणी झालं. शेअरचं डिवायडेशन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी आपण पहिली एंट्री केली. म्हणून एंट्री झाली शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹20 टू शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹5. त्यानंतर दुसरी एंट्री जी आहे ती मेंबर्सनं जे काही सरेंडर्ड केलेलं आहे त्याची आपण केली. टोटल 6 लाखापैकी 75% शेअर्स आहेत ते काय केलेलं आहे, सरेंडर केलेलं आहे. 6 लाखाच्या 75% आपण अमाऊंट काढून घेतली, ती आली 4,50,000 रुपये. आणि एंट्री केली शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,50,000 टू शेअर सरेंडर्ड अकाउंट क्रेडिट 4,50,000. म्हणजेच रिकन्स्ट्रक्शनसाठी वापरावयाचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी 4,50,000चा अशा पद्धतीनं आपण या रिकन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उभा केलेला आहे. त्यानंतर या 4,50,000तली 2/3 रक्कम जी आहे ती अदर पार्टीची जी द्यायची होती त्यासाठी वापरलेली आहे. म्हणून एंट्री केली शेअर सरेंडर्ड अकाउंट डेबिट 3 लाख टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3 लाख. आणि नॅरेशन दिलं बिंग इश्यूड 2/3 ऑफ द सरेंडर शेअर्स टू अदर पार्टीज. अदर पार्टीजला डायरेक्टली पैसे न देता हे सरेंडर केलेले शेअर्स त्यांना आपण काय केलेले आहे, 3 लाखांचे दिलेले आहेत. आणि त्यांना आपण जी काही देणे रक्कम होतो ती या ठिकाणी आता ती कमी केलेली आहे, म्हणजेच रिड्यूस केलेली आहे. आणि ते रिड्यूस करत असतानाच या ठिकाणी आपण दुसरी एंट्री तयार केली. अदर पार्टीज अकाउंट डेबिट 3 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 3 लाख. म्हणजे शेअर सरेंडरमधून मिळालेली जी काही रक्कम होती कॅपिटल रिडक्शनला ती वापरून आता आपण या ठिकाणी आपला क्लेम जो आहे तो रिड्यूस केलेला आहे. आणि शेवटी टोटल सरेंडर शेअर्सपैकी उरलेली जी काही रक्कम आहे ती या ठिकाणी काही परत रिइश्यू करायची नाही किंवा त्याची पुनर्विक्री करायची नाही, ते कॅन्सल करायचे आहे. आणि म्हणून शेवटी एंट्री आपण करतो शेअर सरेंडर्ड अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 1,50,000. आणि त्याला नॅरेशन लिहिलं आहे बिंग कॅन्सलेशन ऑफ सरेंडर्ड शेअर्स नॉट रिइश्यूड.
अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. थँक्यू.